हरि 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 स्वामी जय स्वामी जय स्वामी जय। वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। हरि 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 हरि। आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगोगा अवधारी चतुरनाथा। आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही। हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रती बैसो दे एकपांती अवधानाची। मी असं सांगितलेलं होतं आणि तसा संकल्पच सोडलेला होता की 29 जून पासून आपला जो गुरुपौर्णिमा उत्सव सुरू झाला, 5 तारखेला गुरुपौर्णिमा होती। गुरुपौर्णिमेचा उत्सव कार्यक्रम आपण झूम वरून सादर केला, साजरा केला आणि 30 तारखेला 30 जुलैला तारखेप्रमाणे स्वामीजींनी देह ठेवला तोपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपासून ते 30 जुलैपर्यंत आपण गुरुभक्तीमध्ये रमून राहणार। त्यामुळं ही जी प्रवचनं आहेत ती प्रवचनं गुरुभक्तीवर करावीत असं मी ठरवलेलं होतं। तसंही या लॉकडाऊनच्याही आधी माझी अशी कल्पना आहे की 1 मार्चला मी प्रवचन केलं। दरवेळेला रविवारी जसं ध्यान आणि प्रवचन तसं माझं प्रवचन ध्यान झालं। 6 तारखेला गुरुवारी सत्संग झाला। मी नागपूरला गेलो। शनिवारी नागपूरहून मी परत आलो, शुक्रवारी रात्री परत आलो। पण रविवारी मी प्रवचन न करता माझ्या प्रवचनाची व्हिडिओ कॅसेट आपण पाहिली, CD आपण पाहिली। अशा करता की दगदग झालेली होती आणि त्यानंतर आपण आपलं केंद्र हे आपल्या देशामध्ये लॉकडाऊन होण्याच्याच आधी बंद करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे 1 मार्चला मी प्रवचन केलं आणि हा श्लोक उच्चारला, वंदे गुरुणाम चरणारविंदे। त्याच्यानंतर प्रवचन आज मी करतो आहे। या दीर्घ काळामध्ये आपण पाडव्याचा उत्सव, रामनवमीचा उत्सव, गुरुपौर्णिमेचा उत्सव, माझा वाढदिवस असे उत्सव साजरे केले। या काळामध्ये जवळपास 22-23 अनुषंगिक साधना आपण घेतल्या।
या काळामध्ये गुरुपौर्णिमेचे म्हणजे गुरुस्तवनांचे कार्यक्रम झाले, आषाढी एकादशीचा कार्यक्रम झाला. अशा या विविधांगी कार्यक्रमांमध्ये एक महिनाभर मी तुमच्या समोर प्रवचन देखील करणार आहे. 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिः, आर्जवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यम, आत्मविनिग्रह अशी ज्ञान लक्षणं भगवंतांनी सांगितली. या 13व्या अध्यायाचा मुख्य विषय ज्ञान लक्षणं सांगणं, प्रकृती पुरुष विचार सांगणं अशा प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये ज्ञान लक्षणामध्ये हे आचार्योपासन हे लक्षण आलेलं आहे. अमानित्वमनी या ज्ञान लक्षणांना सुरुवात झाली. नम्रता हे पहिलं ज्ञान लक्षण भगवंतांनी सांगितलं. मानाची अपेक्षा नसणं हे पहिलं लक्षण सांगितलं. कारण मानाची अपेक्षा असणं हे देहबुद्धीचं लक्षण आहे. असं असल्यामुळं मानित्व असणं हे ज्ञानाच्या विपरीत आहे. मग तो कितीही ध्यानाला बसत असो, तो कितीही साधना करत असो, पण ज्याच्या अंतर्यामी मानित्वाची विशेष भावना आहे तर तो ज्ञानापासून दूर आहे असंच समजायला पाहिजे. ज्ञान याचा अर्थ देखील शांती, ज्ञान याचा अर्थ समाधान असा आहे. ज्ञान याला दुसरा तिसरा कोणताही अर्थ नाही. ज्ञान म्हणजे व्यापक परमात्म भावाशी एकरूपता. ज्याने अशी एकरूपता साधली तो शांत असला पाहिजे. ज्ञान याचा अर्थ शब्दज्ञान नव्हे. 12व्या अध्यायाच्या अखेरीला हे जे शब्दज्ञान आहे त्या शब्दज्ञानापेक्षा, शब्दज्ञानाच्या अभ्यासापेक्षा ते समजून उमजून त्या शब्दाचा अभ्यास करणं हे अधिक श्रेष्ठ असं सांगितलं. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आणि समजून उमजून ग्रंथ वाचणं किंवा श्रवण करणं, ऐकणं याच्यापेक्षाही ध्यान हे अधिक श्रेष्ठ आहे असं सांगितलं. याचं कारण समजणं आणि न समजणं या दोन्ही गोष्टीकडं तटस्थतेने पाहणारा जो आहे, अलिप्ततेने पाहणारा जो आहे, तो आपल्या अंतर्यामी असणारा शुद्ध जाणीव स्वरूप केवळ ध्यानानेच आत्मसात होतो, ध्यानानेच प्राप्त होतो. ध्यानाने मनाला बाजूला सारून, चित्ताला बाजूला सारून, देहाहंतेला बाजूला सारून, इंद्रिय भावांना बाजूला सारून जो राहतो त्या शुद्ध चेतनेला आपण परमात्म स्वरूप आहोत असा बोध प्राप्त होतो. त्या बोधाच्या वेळेला त्याला शांती प्राप्त होते. ही ध्यानातली शांती महत्वाची शांती समजली जाते. पण ही शांती, ध्यानात प्राप्त होणारी शांती ही ध्यानातून उठल्यानंतर कमी होते असा साधकांचा अनुभव आहे. ध्यानात देहभाव नसतो, म्हणजे ज्याचं मन अत्यंतिक नाहीसं झालेलं आहे त्याच्याबाबत मी म्हणतोय. ध्यानामध्ये जेव्हा मनाचं अमन होतं, निष्कंप चेतनेमध्ये, कंपित चेतनेमध्ये म्हणजे चित्ताच्या चलनामध्ये अस्वस्थतेचा अनुभव असतो. पण निष्कंप चेतना ही स्वरूपाला प्राप्त होते, ती आत्मदर्शनाला प्राप्त होते. पण ध्यानातून बाहेर आल्यानंतर आणि वावरत असताना जेव्हा एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी संबंध येतो तेव्हा तो व्यवहार प्रकृतीतून घडतो. आपलं मन आणि त्याचं मन, आपले विचार आणि त्याचे विचार, आपल्या बुद्धीचा निश्चय आणि दुसऱ्याच्या बुद्धीचा निश्चय, आपला व्यवहार आणि दुसऱ्याचा व्यवहार,
अशा वेळेला ध्यानात मिळणारी शांती किंवा समाधान हे कमी होतं, कधी कधी निघूनही जातं, असा अनुभव साधकाला येतो. म्हणून ध्यान जसं अलिप्तपणाने करायचं, विचारापासून अलिप्त राहून करायचं, तसं कर्म करत असताना देखील देह मन बुद्धीकडं अलिप्तपणाने राहून कर्म करणं आणि कर्मातून जे फळ प्राप्त होईल ते फळ अधिकाधिक देह मन बुद्धीला आहे, मी त्याच्यापासून अत्यंत वेगळा आत्मस्वरूप, अशा बोधाला कर्मफल त्याग असं म्हणतात. या व्यवहारातून आपल्याला नेहमीच काही मिळत असतं अथवा आपण काही गमावत असतो. व्यवहारामध्ये आपल्या मनासारखं तरी घडत असतं किंवा मनाविरुद्ध तरी घडत असतं. व्यवहार हा नेहमी सुखाला किंवा दुःखाला कारण होत असतो, नेहमीच. म्हणून अंतिमतः सुख अथवा दुःख हे कर्माचं फळच सांगितलेलं आहे. जसं प्रत्यक्ष कर्माचं फळ आहे तसं आंतरिक फळ सुख आणि दुःख स्वरूपाने व्यक्तीला मिळतं. या सुख दुःखापासून मी वेगळा आहे अशा प्रकारचा बोध जेव्हा त्याला प्राप्त होतो तेव्हा ध्यानात कर्मफल त्यागा म्हणजे कर्मफल त्यागाने मिळणारी जी शांती आहे ती शांती जास्तीत जास्त काळ व्यक्तीपाशी राहते, जवळपास सर्व काळ व्यक्तीपाशी राहते. आणि ही जी कर्मफल त्यागातून मिळणारी शांती आहे त्या शांतीला मोक्ष असं म्हणतात, त्या शांतीला ज्ञान असं म्हणतात, त्या शांतीला सुख असं म्हणतात, त्या शांतीलाच आनंद असं म्हणतात. अंततः शांती हे जीवनाचं इति कर्तव्य आहे. शांती प्राप्त करणं हे जीवनाचं इति कर्तव्य आहे. सर्व व्यवहार जे आहेत तर ते व्यवहार शांतीत संपावेत. आपले पूजाविधी देखील मंत्र देखील झाल्यावर ओम शांतीही 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 असा त्रिवार उच्चार केला जातो. कारण जर ती मिळाली नाही तर पूजा व्यर्थ आहे, स्तोत्र व्यर्थ आहे. म्हणून ज्ञान म्हणजे शांती, ज्ञान म्हणजे न ढळणारं समाधान, असा ज्ञानाचा जो अर्थ आहे. तर त्या प्रकारे ज्ञानी भक्ताचं वर्णन करत असताना 12व्या अध्यायामध्ये त्याच्यापाशी द्वेष नसतो असं सांगितलं. तो अद्वेष्ट असतो. कारण शांती असेल तिथं द्वेष नसतो. जो आत्मसुखामध्ये असतो त्याला दुसऱ्याचा द्वेष करायची गरज वाटत नाही. तो सर्वांशी मैत्र राखून असतो. याचा अर्थ प्रत्येकाकडे जातो, त्याच्याशी प्रेमाने बोलतो असा अर्थ नाही. त्याचा आंतरिक भाव जे जगेसीस जुनाट सोयरिक असा असतो. सर्वजण आपले आहेत असा त्याचा भाव असतो. व्यवहारतः तो योग्य रीतीने व्यवहार करेल. तसंच सगळ्या जगताविषयी भूतमात्रांविषयी करुणा त्याच्या ठिकाणी असते, कठोरता नाहीशी झालेली असते. ज्ञान झाल्यामुळं हे घडतं भक्ताच्या बाबत. तसं ज्ञानी पुरुषाचं वर्णन या अध्यायामध्ये केलं. तो नम्र असला पाहिजे असं सांगितलं. कारण त्याला आता छाती काढून चालण्याची गरज वाटत नाही. त्याला आता उद्दामपणाची गरज वाटत नाही. अद्वैत भावामुळं म्हणजे आपल्याच महत्तेचा दुसरा आहे, आपण परमात्म स्वरूप तसं जग ही परमात्म स्वरूप पाहण्याच्या अभ्यासामुळं स्वतःच्या देहाच्या मानित्वाच्या भावना त्याच्या गेलेल्या असतात. दुसऱ्या बाजूनी उलट बाजूनी अमानित्व याचा अभ्यास करणं म्हणजे ज्ञानाकडे जाणं देखील आहे. एका बाजूनी ज्ञानी पुरुषाची ही लक्षणं आहेत आणि दुसऱ्या बाजूनी शब्दाचा अभ्यास करत असताना, ध्यान करत असताना, कर्मफल त्यागाचा अभ्यास करत असताना
शांती ढळू न देण्याचा अभ्यास करत असताना हा नम्रतेचा अभ्यास उपकारक साधकाला ठरतो. या नम्रतेमुळंच म्हणजे अमानित्वम या भावामुळंच ही जी सगळी ज्ञानलक्षणं सांगितलेली आहेत ती माझ्या मते अमानित्वाचा खुलासा आहेत. अमानित्वम हे एकच ज्ञानलक्षण असलं तरी देखील चाललं असतं. कारण ज्याच्या ठिकाणी मानित्व नाही, जो अमानित्व या भावनेमध्ये आहे, तर तो दंभ करणार नाही. दंभ म्हणजे एक आहे आणि एक दाखवणं. श्रीमंती नाही पण मित्रांमध्ये गेल्यावर आपलंही व्यवस्थित आहे अशा खोट्या गप्पा करणं. आपल्याला माहीत नाही पण अंदाजानी का होईना आपल्याला ज्ञान आहे अशा खोट्या गप्पा करणं, हा दंभ. एक असताना एक दाखवणं याची त्याला गरज भासत नाही. म्हणून जो अमानित्व या भूमिकेवर आहे, नम्र आहे, तो दंभ त्याच्या ठिकाणी नसणारच. तो हिंसा करणार नाही हे उघड आहे. तो क्षमा करणार हे उघड आहे. तो आर्जवानी राहणार, सरळ वृत्तीने राहणार हे उघड आहे. याचं कारण एक गोष्ट यांना सांगायची आणि त्यांना सांगायची नाही अशा प्रकारचा धूर्तपणा ठेवण्याची त्याला आवश्यकता वाटत नाही. तो सर्वांना एकसारखं तोलत असल्यामुळं, सर्वांशी एकसारखं वर्तन करत असल्यामुळं तो सरलता हे त्याचं लक्षण राहतं. आणि ते झाल्यावर जो नम्र आहे तो सद्गुरूंपुढे नम्र असणारच. म्हणून आचार्योपासन हे लक्षण सांगितलं. त्या अमानित्वम या मूळ गुणातच आचार्योपासन असलं पाहिजे. आहेच आहे, पण आपल्याला एवढं कदाचित समजणार नाही. हे सगळे गुण अमानित्वात आहेत हे कदाचित समजणार नाहीत म्हणून भगवंतांनी वेगवेगळे सांगितले. पण वेगवेगळे सांगितल्यामुळं आपल्याला एक प्रकारचा उपकारच झाला. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतिही, आर्जवम, आचार्योपासनम, इथं आपण आता आलेले आहोत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगो गा अवधारी चतुरनाथा. आर्जव सांगितल्यानंतर आर्जवाचं वर्णन करत असताना भगवंतांनी अमृताची धार तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे, इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे, आठही पहार. पाचही प्राण कशातच गुंतलेले नाहीत, संसारात नाहीत, पत्नीमध्ये नाहीत, पतीमध्ये नाहीत, संपत्तीमध्ये नाहीत, नोकरी उद्योग धंद्यामध्ये नाहीत, कशातच नाहीत. पंचप्राण मोकळेपणाने ये जा करत आहेत आणि असं आठही पहार चाललेलं आहे. असं आर्जवाचं, सरलतेचं लक्षण केलेलं आहे. बोलणे नाही संदिग्ध कधीही बोलत नाही. संशयास्पद संशय निर्माण होईल असं अधर कधीच बोलत नाही. कवणेसीही हीन बुद्धी रहाटिजेना, आणि कोणाशीच तो हीन बुद्धीनी वर्तन करत नाही, कोणाशीच नाही. मला थांबलं पाहिजे, नाही तर मी आर्जवाचंच वर्णन करायला सुरुवात करेन. पण हे अमृताची धार असणारं उजू सरळ अंतःकरण ज्याला प्राप्त झालेला आहे तो अमानित्वच या भावनेतलाच आहे. त्याला मानित्व नाही, नम्रता आहे म्हणून आर्जव आहे. त्या नम्रतेमुळंच त्याच्या ठिकाणी आचार्योपासना आहे. ज्या आचार्यांमुळं आपल्याला ज्ञान प्राप्त झालं त्या आचार्यांची उपासना करणं, त्या आचार्यांची पूजा करणं हे आचार्योपासना आहे. परमात्मा
म्हणजे अशाच कर्मफलत्यागाच्या शांतीनी, ध्यानाच्या शांतीनी, शब्दज्ञानाच्या अभ्यासाच्या समाधानानी आणि अंततः सततच मिळणाऱ्या शांतीनी परमात्म्याच्या ठिकाणी जो स्थिर राहतो, हे स्थिर राहायला शिकवणारे जे आहेत ते, त्यांना गुरु असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्षतः ते स्थिर राहणं हा आत्म्याचा स्वभाव आहे. प्रकृतीमुळं म्हणजे जीवभावामुळं आत्मा आपल्या मूळ गुणांना विसरला, असा ज्यांनी परत आपल्या मूळ गुणांपाशी जोडून दिला ते सद्गुरू. सद्गुरू आणि परमात्मा हे एकस्वरूपच सांगितलेले आहेत. कारण सद्गुरूंच्या ठिकाणी असं दिसतं की दिसतो तर देह, पण आत तर आहे परमात्मा भाव. एरवी परमात्मा भाव किंवा परमात्मा हा अक्षर, अव्यय, अज, अविकार, म्हणजे सगळ्याच बाजूनी नकारात्मक ज्याचं वर्णन केलेलं आहे असा सांगितलेला आहे. तो क्षर नाही, तो जन्मत नाही, त्याला मृत्यू नाही, मनाला व्यक्त नाही, इंद्रियांना व्यक्त नाही, बुद्धीला व्यक्त नाही. देहधारी व्यक्तीला परमात्म्याबद्दल कितीही सांगितलं तरी देखील ते नकारात्मक सांगायला लागतं. त्याच्या ठिकाणी विकार नाहीत, त्याला व्यय नाही. असा जो परमात्मा आहे तो परमात्मा मग कल्पनेतच राहायचा. अशी जर वस्तू असेल, मी एक विनोद वाचला होता की एक भगिनी घाबऱ्या डॉक्टरांकडे आल्या आणि डॉक्टरांना म्हणाल्या की मला कसं तरी होत आहे. तर ते म्हणाले काय होत आहे? त्या म्हणाल्या सांगता येत नाहीये. म्हणजे डोकं दुखतंय, पोट दुखतंय, पाय दुखतोय, पाठ दुखतीये, काय होतंय, काय होतंय ते सांगता येत नाहीये, पण मला औषध द्या. तर डॉक्टर म्हणाले की या 2 गोळ्या घ्या. एक गोळी रात्री झोपल्यावर घ्यायची आणि दुसरी सकाळी उठायच्या आधी घ्यायची. काही होत नसेल तर त्याला औषध कसं देणार? काही जर तसा परमात्मा सांगताच येत नाही, वर्णनातच बसत नाही, त्यामुळं त्याला प्राप्त करण्याची गोष्ट खोटी आहे असं म्हणणारेही लोक आहेत. जर इतका दूर असेल, पर असेल, तर तो नसेलच, नसण्याचीच जास्त शक्यता आहे. या सगळ्या कल्पना आहेत असं म्हणणारेही लोक आहेत. ही फॅन्टसी आहे असं म्हणणारेही लोक आहेत की जे परमात्म्याला मानत नाहीत, ब्रह्माला मानत नाहीत. इंद्रिय दाखवतात तेवढंच सत्य असं त्यांना वाटतं. याचं कारण त्याच्या पलीकडच्या सत्याला जाणण्याचा उपायच काही नाही. कारण जिथं मन नाही जाणणार कोण? जिथं तर्क नाही जाणायचं कसं? जिथं इंद्रिय नाहीत ते जाणायचं कसं? बरोबर आहे की नाही? असं असल्यामुळं या खोट्या गप्पा असल्या पाहिजेत. असं काही नसेलच असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. सद्गुरू हे अशा अव्यक्त, अक्षर, अचिंत्य, अविकार, अज, म्हणजे सगळ्या नकारात्मक वर्णनात बसणारा पण आहे म्हणून वर्णन केला जातो असा त्याचं प्रतिनिधित्व गुरूंच्या रूपाने आपल्या समोर येतं. दृश्य तर दिसतो आहे, देह तर आहे, पण परमात्म्याशी एकरूप तर आहे. जसा ओंकार हा निर्गुण आणि सगुण जगत याच्या सांध्यावर आहे, तसे गुरु देखील निर्गुण परमात्मा आणि आम्ही याच्या सांध्यावर असणारा देह आहे. गुरूंचा देह हा सांध्यावरचा देह आहे. दिसतो तर देह, पण आहे तर ब्रह्म. जसं गुलाबराव महाराज रामचंद्र, श्रीकृष्ण
यांना अनध्यस्त विवर्त असं म्हणत असत. म्हणजे परमात्माच पण मूर्ती दिसते आहे, पण मूर्ती दिसते आहे त्यामुळं मूळ जी गोष्ट आहे त्याचा अध्यास न होता परमात्म वस्तू अधिक प्रगट होते. विवर्तामध्ये मूळ वस्तू निघून जाते आणि दुसरीच वस्तू भासते. जसं शिंपल्यावर रूप भासावं, शिंपला गायबच व्हावा, नाहीच आहे असं वाटावं, आणि रूप या नावाचा पदार्थ वेगळाच पदार्थ दिसावा, तसं नसून परमात्माच देहरूपानी परमात्मा झाकला न जाता उलट जास्तच प्रगट होतो. ते म्हणजे श्री रामचंद्र, श्री भगवान गोपाळ कृष्ण. तसेच सद्गुरू हे अनध्यस्त विवर्त. परमात्म्याची पूजा करता येत नाही. तो अहस्त, अपाद, अचरण, अचक्षु, पण गुरूंची पूजा करता येते. गुरूंच्या पायाची पूजा करता येते. गुरूंचं बोलणं ऐकता येतं. असे जे गुरु आहेत त्या गुरुभक्तीची परी प्रकार आता मी सांगतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगो गा अवधारी चतुरनाथा. ज्ञानेश्वर महाराजांनी अर्जुनाला चतुरनाथा असं म्हटलेलं आहे. सांगतायत भगवंत, ऐकतोय अर्जुन. याचं भान ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगताना अर्थातच ठेवलेलं असल्यामुळं ते चतुरनाथा असं भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अशा अंगाने म्हणतायत. आपल्यालाही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज चतुरनाथा असं म्हणतायत असं धरायला हरकत नाही. तेवढ्या चातुर्यानी म्हणजे बुद्धी चातुर्यांनी जर आपण हे ऐकू शकलो तर आपण देखील चतुरनाथा होऊ शकू. म्हणजे विकल्परहित, तर्करहित, जे जसं सांगितलं जातं आहे तसंच्या तसं स्वीकारत त्या चातुर्यानी ऐकणारा. तर्क हा जेव्हा मांडला जातो तेव्हा एक पद्धत आहे की हा मांडला जाणारा तर्क बरोबर आहे वाटतोय का बरोबर नाही वाटत आहे अशा पद्धतीने तर्क ऐकणं, आणि बरोबर वाटत असेल तर बरोबर आहे म्हणून टिक मार्क करणं, आणि जर बरोबर वाटत नसेल तर काहीतरी गडबड आहे म्हणून फुली मारणं. अशा पद्धतीने ऐकलं जाऊ शकतं. पण अजून एक पद्धत आहे ती म्हणजे जे सांगितलं जातं आहे, ज्या तर्कानी सांगितलं जातं आहे त्या तर्कामध्ये शिरून अनुकूल तर्क श्रोत्यांनी देखील लावून ते ऐकून घेणं, ही अजून एक पद्धत आहे. दासगणू महाराज अनंतरावांना एकदा असं म्हणाले की मी जे काही बोलतो त्याच्यात खोड्या काढण्याच्या ऐवजी आणि मला तुम्ही बोलताय ते पटत नाहीये असं सारखं तू आडवं लावतोस. तरुणपणाची गोष्ट आहे अनंतरावांच्या. तू आडवं लावतोस तसं करायच्या ऐवजी मी जे बोलतो आहे ते ज्या भावनेतून बोलतो आहे त्या भावनेमध्ये जाऊन तू ऐकायला शिक. तू शास्त्र वाचतोस ती ज्या भूमिकेतून सांगितलेली आहेत तर त्या भूमिकेत जाऊन वाचायला शिक. हे शास्त्रांनी कसं सांगितलं त्याच्याऐवजी कोणत्या मनस्थितीतून कोणत्या बुद्धीच्या स्थितीतून हे सांगितलं ते लक्षात घेऊनच तू शास्त्र ऐकायला शिक. कारण एखाद वेळेला तुला सांगताना माझा तर्क अपुरा पडेल, सांगता येत नाही, व्यक्ती आहे, मला तू अडवतोस, पण म्हणून मूळ वस्तू नाकारली जाईल असं नाही. तुला सांगताना कदाचित माझा तर्क जरी कमी पडला तरी सत्य हे सत्य राहील. ते कसं सत्य आहे याचा अनुकूल तर्क लावूनच तू ऐक असं ते म्हणाले.
चातुर्यानी ऐकणं म्हणजे अशा प्रकारे ऐकणं. आता ययावरी गुरुभक्तीची परी सांगो गा अवधारी चतुरनाथा. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा. सगळ्या प्रकारच्या दैवाला ही गुरुभक्ती गुरुसेवा आहे, ती सगळ्या प्रकारच्या दैवांना जन्मभूमी आहे. म्हणजे दीर्घायुष्य हे दैव असू शकेल, दीर्घायुष्य हे दैव असू शकेल. आणि जो पुष्कळ जगला तर तो म्हणतो देखील की त्याची कृपा, त्याची कृपा. म्हणून किती किती वय 90, तो सांगतो 95 त्याच्यामुळं आहे असं तो म्हणतो. दीर्घायुष्य हे दैव मानलं जाऊ शकतं. विद्वत्ता म्हणजे वेळेवरी संधी मिळून शिकणं आणि तशा प्रकारे विद्वान होणं ही कृती देखील आहे आणि दैव देखील आहे एका प्रकारे. कारण तसे शिक्षक मिळाले नसते तर. संपत्ती हे देखील दैव आहे. आपल्याच प्रयत्नांची गोष्ट आहे, पण एकसारखे प्रयत्न करून प्रत्येकाला मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं संपत्तिमान असणं हेही दैव आहे. मुलं बाळं असणं हेही कोणी कोणी दैव समजतात, नैसर्गिक घटना असली तरी. कारण जेव्हा होत नाहीत तेव्हा लक्षात येतं. दैव बरीच आहेत. घरदार असणं, चिंता नसणं, शरीर प्रकृती उत्तम असणं हे दैवच आहे. पण या दैवांना घेऊन करायचे काय? म्हणजे खूप जगला तरी देखील त्याची खरी दुःख अशा व्यक्तीपाशी गेल्यावर समजतात. खूप विद्वत्ता आहे, घरात त्याची मुलं त्याच्याशी बोलत नाहीत कधी कधी असं दिसतं. म्हणून खूप विद्वत्ता आहे दैव असेलच असं नाही. बाकीचे जे फॅक्टर आहेत, खूप संपत्ती असणं देखील दैव असेल असं नाही. कारण त्यावेळेला आरोग्य चांगलं नसेल तर उपयोग काय आहे? म्हणून ही सगळी दैव ही दैवच आहेत आणि ती अनुकूलच असली पाहिजेत. पण त्याच्यापेक्षाही पलीकडचं दैव म्हणजे मगाशी सांगितलं तसं शांती, समाधान, शाश्वत शांती, शाश्वत समाधान याच्या सकट आयुष्य असावं. शाश्वत शांती समाधानासकट आरोग्य असावं. शाश्वत शांती समाधानासकट मुलं बाळं असावीत. शाश्वत शांती समाधानासकट प्रपंच उत्तम असावा. शाश्वत शांती समाधानासकट कधी कधी प्रपंच नीट नसतो तरी शाश्वत शांती समाधान हे आघव दैव आहे. संपत्ती हे आघव दैव नाही. बरोबर आहे. असं असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की दैव दैव म्हणजे खरं म्हणजे आंतरिक सुख, समाधान, शांती हेच आहे. आणि हे जे दैव आहे, बाकीची दैव काही असतील काही नसतील, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही असंच जीवन असायचं. पण ही जी काही आपल्यापाशी दैव असतील आणि जी काही प्रतिकूलता असेल, त्या प्रतिकूलतेला पूर्ण आणि अनुकूलतेलाही खरं पूर्ण जर कोणी करत असेल तर सद्गुरू सेवा प्राप्त होणं हे दैव हे या बाकीच्या सगळ्या कमतरतांना पूर्ण करतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आघवियाची दैवा जन्मभूमी हे सेवा. जे ब्रह्म करी जीवा शोच्या तेही.
म्हणून दैव जी काही आपल्यापाशी असतील, प्रापंचिक दैव असतात, जन्माला आल्यापासून मरणापर्यंत जे काही जीवन असतं, तर त्याच्यामध्ये त्या दैवांमध्ये जर सेवा जोडली, गुरुसेवा, तर तो अशोच या भावनेमध्ये येतो. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः, असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. वस्तुतः आपण अशोच आहोत आणि शोच हा नेहमीच देह आहे. देह हा काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. कान दुखायला लागला तरी कळतं, डोळा दुखायला लागला तरी कळतं, पोट दुखायला लागलं तरी कळतं. देह हा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. प्रपंच हा काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, शोक करायला लावण्यासारखी गोष्ट आहे. आणि कोणाचाही प्रपंच झाला तरी देखील, राजा दशरथाचा प्रपंच झाला तरी त्याच्यात शोक होता. कोणाचाही प्रपंच झाला तरी देखील त्याच्यात शोक आहेच आहे. प्रपंच करणारा जो आहे तो जर स्वतःला जाणेल, तो जर आत्मस्वरूपाला जाणेल, तर तो अशोच होतो. एरवी प्रत्येक व्यक्ती ही शोकग्रस्तच असणार, काही ना काही बाबतीत शोकग्रस्तच असणार. आणि कधी कधी कोणीतरी म्हणतं की दुःख म्हणजे काय असतं ते, असं म्हणणारे लोक मी पाहिलेत. दुःख म्हणजे काय असतं, मला कधी दुःखाचा प्रत्ययच नाही. जन्माला आलो, चांगल्या शाळेत शिकलो, चांगल्या कॉलेजमध्ये गेलो, कॉलेजचं शिक्षण झाल्याबरोबर चांगली नोकरी लागली, उत्तम नोकरी लागली, पत्नी उत्तम मिळाली, मुलं झाली, घरं झाली, गाडी आहे. दुःख काय असतं ते, दुःख काय असतं ते प्रत्येकाला कळतं. देहाच्या सुखांचं जो वर्णन करतो, प्रपंचाच्या सुखांचं जो वर्णन करतो आणि त्याच्यामध्ये जो मस्त होऊन राहतो, ते अज्ञानाचंच लक्षण सांगितलेलं आहे. तो ज्ञानामध्ये नाहीच आहे. एक घटना त्याची झोप उडवायला पुरेशी होते आणि कधी घडणार नाही असं नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जी सगळी दैव आहेत त्या दैवांना पूर्णता आणणं ही गुरुसेवा करते. आघव्यांची दैवा जन्मभूमी हे सेवा. जर ही सेवा करण्याचं दैव मिळालं, प्रत्येकाला मिळत नाही, प्रत्येकाला गुरु देखील भेटत नाहीत. कोणी तर मनुष्याच्या चांगुलपणावरच विश्वास ठेवत नाही. असं असल्यामुळं तो गुरूंपर्यंत कसा पोहोचणार. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही सेवा जो करणारा आहे, जो प्रत्यक्षात परब्रह्म परमात्मा या भावनेमध्ये आहे आणि देहानी मात्र दिसतो आहे आमच्यासारखा, मनुष्यासारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. असा तर त्यांनी आपल्याला आपलंसं करणं, आपण त्याच्याकडं जाणं, श्रवण करणं, साधना मिळणं आणि आपल्यालाही तो बोध प्राप्त होणं, त्याचं सेवन करत असताना, तो जे सांगतो त्याचं अनुसरण करत असताना, त्यांनी जीवपणाला आलेला कोणीही ब्रह्मभावनेमध्ये येतो. जो शोच आहे तो आपण शोकरहित आत्मा आहोत अशा भूमिकेमध्ये येतो. हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रती,
ही गुरुसेवा हे चतुरनाथा मी तुझ्या समोर प्रगट करतो आहे. ही ज्ञानेश्वर महाराज प्रगट करत असलेली निरूपण किंवा भगवंतांनी सांगितलेलं आचार्योपासन हे ते प्रगट करत असताना आपण जीवभावानी प्राणपणानी प्राणाच्याही प्राणानी ती आत्मसात करावीत. ही ऐकत असताना सगळ्या अवधानाची पंगत एकत्र मांडावी असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. समर्थ म्हणतात ना की विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडे पाहती, चोरटे घेऊन जाती पादरक्षा. चोरटा आलेला असतो, तो संपल्यानंतर हेरून ठेवलेली कोणती चप्पल घेऊन जायची आहे त्याचं चिंतन करत असतो. आपलं जे अवधान असतं ते अवधान थोड्या थोड्या वेळेला कसं बाजूला जातं हे श्रवण करत असतानाच तुम्ही एकदा तपासून पहा. आपण किती वाक्य किंवा किती मिनटं फक्त बोललेलं आहे ते ऐकू शकतो. ते ऐकत असताना एखादा विचार मनामध्ये निर्माण होतो, त्या विचारावरून काहीतरी आठवतं, त्याच्यावरून आणि काहीतरी आठवतं आणि मग आपण आपल्या कोणत्या तरी स्मृतीमध्ये पूर्वस्मृतीमध्ये रममाण होतो आणि तोपर्यंत कितीतरी वाक्य निघून गेलेली असतात आणि परत ऐकतो. एक सलग ऐकणं याचा अभ्यास ऐकतानाच करायचा असतो. एक सलग वाचणं याचा अर्थ वाचतानाच करायचा असतो. आपण वाचतो आहोत आणि कुठलाही विचार मनामध्ये उठू न देता केवळ वाचतो आहोत. आपल्या इथं ज्ञानेश्वरीचं पारायण झालं तर मी या मुलांना असं सांगितलं की तुम्ही एवढा अभ्यास करा की वाचत असताना फक्त वाचायचं आणि जे वाचतो आहोत त्याच्यापासून लक्ष किती वेळेला उडतं हे पाहायचं. प्रत्यक्षतः वाचत असताना वेगळा विचार मनामध्ये किती वेळेला उठतो. मला त्यांनी असं सांगितलं की बऱ्याच वेळेला उठतो. एकल अवधान देण्याची कला ही अशी प्राप्त करायची असते. जर संभाषण असेल तर संभाषण पूर्णपणाने ऐकणं, नाहीतर संभाषण चालू आहे आणि तोपर्यंत पेपरही वाचतोय, अशा वेळेला संभाषणामध्ये पूर्ण लक्ष असू शकत नाही. म्हणून जे मी सांगतो आहे तर ते एकल अवधान देऊन ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रती, बैसो दे एकपांती अवधानाची. अवधानाची पंगत बसवा. ज्या ज्या इंद्रियांमुळे अवधान दुसरीकडे जातं त्या सगळ्यांना एका पंक्तीलाच बसवा. मनामुळं दुसरीकडे जात असेल तर मनाला तिथं आणा, डोळ्यांमुळं जात असेल तर डोळ्यांना तिथं आणा किंवा बंद करा, किंवा फक्त वक्त्याकडं पहा, वक्त्याच्या ओठांकडं पहा, दुसरी तिसरीकडं पाहू नका. जर तर्कामुळं जात असेल तर अनुकूल तर्काने ऐकत रहा. काहीही करून एकल अवधान हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे आचार्योपास्ती प्रगटी जाईल तुझ प्रती. प्रगट तर मी करतोय, तू अवधानाची एकत्रित पंगत बसव. तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी. समुद्राला अर्पण करायचं आहे, आपल्या स्वतःला अर्पण व्हायचं आहे. एवढा एकच भाव सरितेच्या ठिकाणी असतो, नदीच्या ठिकाणी असतो. ती
आपल्यामध्ये जे आहे त्या सर्वासकट समुद्राला अर्पण होते, काहीही मागं न ठेवता. तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी गंगा निघाली उदधी. तशी तुमच्यापाशी असणारी जी काही समृद्धी आहे, बुद्धी आहे, बुद्धीचं वैभव आहे, मन आहे, शुद्धता आहे, त्याची इंद्रिय आहेत, त्यांची चांगली कर्म आहेत, त्यामुळं झालेले संस्कार आहेत, एकाग्रता आहे, उत्तम स्मरण आहे, ही जी काही संपत्ती असेल प्रत्येकाच्या ठिकाणी, ती सगळी संपत्ती घेऊन गंगा जशी उदधीला प्राप्त होते तसं तुम्ही या श्रवणाला प्राप्त व्हा. की श्रुती हे महापदी पैठी जाहली. किंवा श्रुतीने कुठूनही सुरुवात करो, काहीही सांगायला सुरुवात करो. कधी कधी उपनिषदांमध्ये गोष्टी आहेत. याज्ञवल्क्य जनकाच्या दरबारात आले, गोष्टीला सुरुवात झाली, पण शेवटी ही श्रुती थांबते महापदापाशी, परमात्म ज्ञानापाशी. त्याच्या अलीकडं थांबणं हे श्रुतीला माहीतच नाही. मीमांसा सुरू झाली की डोळ्याद्वारे आपण ज्ञान घेतो, कानाद्वारे आपण ज्ञान घेतो. मीमांसा सुरू झाली तर्काची. इंद्रियांद्वारे आपण इंद्रियांद्वारे ज्ञान घेतो. ज्या पदार्थाला स्पर्श करेल त्या पदार्थाचं ज्ञान स्पर्शाद्वारे ज्ञान घेतो. सगळ्या इंद्रियांद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं. मनाच्या द्वारे आपल्याला ज्ञान मिळतं, बुद्धीच्या द्वारे आपल्याला ज्ञान मिळतं. हे जे इंद्रियांकडून मिळणारं ज्ञान आहे, मनाकडून मिळणारं ज्ञान आहे, तर्काकडून मिळणारं ज्ञान आहे, या ज्ञानाच्या बुडाशी हे ज्ञान साठवणारा आणि कोण आहे? आपल्याला मिळतं म्हणजे कोणाला मिळतं? ज्याला मिळतं, ज्याच्यापाशी हे ज्ञान जाऊन थांबतं, तो हे ज्ञान जाणणारा ज्ञान स्वरूप आहे. त्याला प्रज्ञान असं म्हणावं. आणि हा प्रज्ञान ब्रह्म आहे. श्रुतीची कोणतीही गोष्ट ब्रह्मापाशी जाऊन थांबते. श्रुती म्हणाली प्रज्ञानम ब्रह्म. तुम्ही ज्याला ज्याला ज्ञान समजता ते ज्ञान समजून घेणारा त्याच्याही आत आहे. तो प्रज्ञान आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे. श्रुती म्हणाली की जागं असताना सगळी इंद्रिय बाहेर पाहतात. श्रुती असं म्हणाली की स्वप्नामध्ये बाहेर पाहत नसताना मन आत पाहत असतं. म्हणजे एक बहिप्रज्ञ कोणीतरी आहे, एक अंतप्रज्ञ कोणीतरी आहे. आणि गाढ निद्रेमध्ये, सुषुप्तीमध्ये त्याला बाहेरचंही कळत नाही आणि आतलंही कळत नाही, स्वप्नही नसतं. आणि जागृतीत ज्ञान घेणाराही झोपलेलाच असतो तिथं. हा जो नौभयत प्रज्ञ आहे, तर तो नंतर उठल्यावर म्हणतो की काय छान झोप लागली, मी एकदम सुखाने झोपलेलो होतो. कोणताही अनुभव हा अनुभव घेणारा असल्याखेरीज, जागा असल्याखेरीज तिथं अनुभव आला अशी वार्ता संभवत नाही. त्यामुळे सुषुप्तीमध्ये देखील कोणीतरी जागा होता असा तर्क उपनिषद मांडायला सुरुवात करतं. म्हणून हा जो बाहेर पाहणारा आहे, आत पाहणारा आहे, आणि आत आणि बाहेर दोन्हीकडं पाहणं चाललेलं नाही, तेव्हा देखील जो पाहणारा आहे तो चतुर्थ असला पाहिजे.
तो या तिन्ही पाहणाऱ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. स आत्मा स विज्ञेय, तो अक्षर आहे, अव्यपदेश आहे, अनिर्देश आहे. श्रुतीची कोणतीही गोष्ट ही महापदापाशी जाऊन पोचते. श्रुती म्हणते की अयम आत्मा ब्रह्म. हा जो आत्मा आहे ना, चतुर्थ, तर तो ब्रह्म आहे. शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय. अयम आत्मा ब्रह्म. हा जो आत्मा आहे हा ब्रह्म आहे. ब्रह्म समजल्यानंतर तो म्हणतो की अहम ब्रह्म. म्हणजे आता मी मन नाही, आता मी बुद्धी नाही, आता मी देह नाही, आता मी ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे मी कोण आहे असा शोध घेता घेता श्रुती मी ब्रह्म आहे इथपर्यंत जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जशी श्रुती महापदाच्या ठिकाणी पैठी होऊन गेली, तशी सगळ्या इंद्रियांची पंगत बसवून इकडं तिकडं थोडंही अवधान घेऊन न जाता मी जे सांगतो आहे त्या आचार्योपास्ती सेवेच्या पाशी सगळं अवधान आता नेऊन पोचवा. कुठूनही सुरुवात केली तरी महापदापर्यंत श्रुती जाते तशी. नाना वेटाळुनी जीविते, गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. आपलं जे काही जीवन आहे, आपलं जे जीवित आहे, ते जीवित आणि आपल्यापाशी असणारे गुण आणि अवगुण देखील कोणीही असलो, जेव्हा प्रकृती आहे तेव्हा गुण आहेत, अवगुण आहेत. कधी कधी गुणच अवगुण असतात. जसं दया हा गुण आहे, पण अनाठाई केलेली दया हा अवगुण आहे. त्यामुळे गुण हा गुण नसतो, अवगुण हा अवगुणही नसतो. जे काही असेल ते. नाना वेटाळुनी जीविते, जे काही आपल्याला जीवित प्राप्त झालेलं आहे त्या जीवनासकट, त्या सगळ्या जीवनाला वेटाळून, म्हणजे आता एकदा प्राणनाथापाशी आली पतिव्रता की आता तिच्या आईला माहेराला आठवत नाहीये. आता संपला तो मार्ग. आता जिथं आली तिथं आता सगळं जीवन तिचं वेटाळून घेतलेलं आहे प्राणनाथापाशी. जे काही गुण आणि अवगुण आहेत ते, किंवा गुण आणि अगुण आहेत ते, या सगळ्या सकट ती आता उचित जे आहे ते प्राणनाथा करताच करते. जे काही कर्तव्य आहे तर ते कर्तव्य आता पतीप्रतीच बजावते. प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. पतिव्रतेनी जसं आता सगळं तिथंच अर्पण केलं, तशी ही अवधानाची सगळी सेना आता तू मी जे बोलतो आहेस तिथंच लाव, असं ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचंय. तैसे सबाह्य आपुले लिहिलंच आहे. जेणे गुरुकुळी वोपिले. स आणि बाह्य म्हणजे अंतःकरणात आत असणारी अंतरिंद्रिय आणि बाह्य इंद्रिय, असं सगळं म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार इत्यादी, आणि डोळे, हात, कान, पाय वगैरे, वाचा इत्यादी. आणि अहंकाराबरोबर, आतल्या अहंकाराबरोबर बाहेरचा अहंकार देखील, म्हणजे आपली जी काही पोझिशन असेल, सत्ता संपत्ती असेल, ते सगळं. सबाह्य आपुले जेणे गुरुकुळी वोपिले
आपण पे केले भक्तीचे घर. आपल्या स्वतःला जणू भक्तीचं घर ज्यांनी बनवलं. म्हणजे जो काही भाव आहे, जी काही श्रद्धा आहे, जे काही प्रेम आहे, जी काही सेवा आहे, जी काही कर्म आहेत, जे काही चिंतन आहे, जी काही साधना आहे, जी काही स्वधर्म कर्म आहेत, जी कुटुंबाच्या बाबत केलेली कर्म आहेत, जी राष्ट्राच्या समाजाच्या बाबत केलेली कर्म आहेत. आपण पे म्हणजे आपल्याला जो देह मन बुद्धीनी युक्त आहे त्याला त्यांनी आता भक्तीचं घर केलेलं आहे. त्या सगळ्याला आता त्यांनी भक्ती बनवलं. स्वतःची कृती, इंद्रिय मनाची कृती, प्रापंचिक असेल प्रपंचाबद्दलची कृती, हे सगळं एका विशिष्ट उदात्त भक्ती भावनेनी जो करतो, एवढंच नव्हे तर तो स्वतः भक्तीचं घर म्हणून त्याचा देह ओळखावा. गुरुग्रह जये देशी, तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. कसं अवधान द्यावं हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले त्या 3-4 ओव्याच सांगून झाल्या. मला तर हे सगळं या 7-8 प्रवचनांमध्ये हे सगळं सांगायचं आहे. जर खरं इतकं मी सांगायला लागलो तर मला असं वाटत नाही की 7-8 प्रवचनात हे संपेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या उंचीवर जाऊन गुरुभक्ती सांगितलेली आहे, त्या गुरुभक्तीत आपण 1 महिनाभर सुस्नात तर होऊया. मग हे जर सांगितलं गेलं नाही, समजा राहिलं, तर त्याचं काय करायचं ते बघू. पण हे सगळं संपवायचं म्हणून खूप घाईघाईनी सगळं सांगावं अशी प्रेरणाच होत नाहीये. आता ययावरी गुरुभक्तीची परी, सांगोगा अवधारी चतुरनाथा. आघवियाची दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा शोच्यातेही. हे आचार्योपास्ती, प्रगटी जाईल तुझ प्रती, बैसो दे एक पांती अवधानाची. तरी सकळ जळ समृद्धी, घेऊनी गंगा निघाली उदधी. की श्रुती हे महापदी पैठी जाहली, नाना वेटाळुनी जीविते, गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते दिधले प्रिया. तैसे सबाह्य आपुले, जेणे गुरुकुळी वोपिले, आपण पे केले भक्तीचे घर. जर ज्ञानेश्वर महाराजांनीच 69 पासून 74 म्हणजे 6 ओव्या जर लिहिलेल्या आहेत, म्हणजे गुरुभक्ती सांगतो म्हटल्याबरोबर गुरुभक्ती सांगायला सुरुवात केली असती तर मी नमनाला एवढं घडाभर तेल ओतलंच नसतं. जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनीच एवढं सांगितलं तेव्हा काहीतरी हे महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलं. असं असल्यामुळं मग मीही या निरूपणाबद्दल आपण कसं सजग राहायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते सांगणं माझं कामच होतं. आता गुरुगृह जये देशी, तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसी वल्लभाते. तिये कडोनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा. आड पडे म्हणे घरा, बीजे की जो, इत्यादी. हे आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी, तत्वज्ञानी संत. तो सत्कविवर परात्पर गुरु, ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं, यत्किंच जगत्यां जगत्, तेन त्यक्तेन भुञ्जीथाः.
मा गृधकस्य स्विद्धनम। ओम शांति शांति शांति। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीचे. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. स्वामी.